आता याचा महाराज अर्थ असा आहे की आपल्याला या देहाची किंमत नाही महाराज. मी सांगत असतो भगवंताने आपल्याला फुकट दिलाय मनुष्य देह. कसं दिलाय? काय घेतलं आपल्याकडून? दादा काय घेतलं का? फुकट दिला की हो. फुकट मिळालं की त्याची किंमत कळत नसते. मी सांगत असतो फुकट मिळालं किशोर भाऊ की त्याची किंमत कळत नसते. भगवंताने हा मनुष्य देह आपल्याला फुकट दिला. माझा एक दात पडला, माझं वय नाही दात पडला, आता दाताने राजीनामा दिला. दात पडला आणि मी दवाखान्यामध्ये गेलो. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर मी डॉक्टर साहेबाला विचारलं, डॉक्टर साहेब माझा एक दात पडलाय, मला दात बसवायचा किती रुपये खर्च लागेल? डॉक्टर साहेबांनी सांगितलं, महाराज एका दाताचे तुम्हाला 6,000 रुपये द्यावे लागतील. किती? 6,000. 6,000 रुपये द्यावे लागतील म्हटल्याच्या नंतर मी विचार केला, भगवान परमात्म्याने मला 64 दात दिले. किती? तुम्ही बोला ना तो किती दिले? 32. तुम्हाला 32 अहो दुधाचे 32 पडले आणि ते पडल्याच्या नंतर पुन्हा 32 आणि 32 64 गुणिले महाराज 6 करा आणि कीर्तन झाल्याच्या नंतर मला उत्तर सांगा. विठाला विठाला. ही दाताची किंमत सांगितली मी. ओठाची वेगळी, जिभेची वेगळी, डोळ्याची वेगळी, कानाची वेगळी, पायाची वेगळी आणि आतमधल्या जर सूक्ष्म शरीराची जर किंमत करायची झालं तर लाख रुपये खर्च करावे लागतात महाराज. एका आजोबाला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला म्हणून ते आजोबा दवाखान्यामध्ये गेले आणि दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरच्या लक्षात आलं यांची बीपी कमी जास्त व्हायली म्हणून यांना श्वास घेता येईना. बाबाला ऍडमिट केलं. 5 दिवस दवाखान्यामध्ये बाबा होते. 5 दिवसाच्या नंतर बीपी कंट्रोल झाली. 6व्या दिवशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आजोबा तुम्ही घरी जाऊ शकता, पण घरी जाण्याच्या अगोदर समोर एक काउंटर आहे, त्या काउंटरवरती बिल भरा. त्या आजोबा काउंटरवरती गेले. काउंटरवरती गेल्याच्या नंतर बिलाची चिठ्ठी पाहिली. डॉक्टर साहेबांनी 5 दिवसाचं बिल केलं होतं 1 लाख रुपये. किती केलं होतं? 1 लाख रुपये बिल पाहिलं आणि डोळ्याला धारा लागल्या, रडू लागले आजोबा. डॉक्टर साहेब त्या आजोबा जवळ गेले आणि विचारलं, का आजोबा काय झालं? तुमची परिस्थिती नाजूक आहे का? तुम्ही 1 लाख रुपये भरू शकत नाही का? जाऊ द्या, तुमच्यासाठी मी 20,000 रुपये डिस्काउंट देतो, 80,000 भरा. आजोबानं गोड उत्तर दिलं, डॉक्टर साहेब माझी परिस्थिती एवढी चांगली, मी या घडीला तुम्हाला 2 लाख रुपये देऊ शकतो. म्हणले, मग तुम्ही रडताय काय? मी रडतोय याच्यासाठी की तुम्ही माझं हृदय फक्त 5 दिवस सांभाळलं तर माझ्याकडून 1 लाख रुपये घेताय. माझ्या भगवान परमात्म्यानं माझं हृदय 60 वर्षापासून सांभाळले, अजून 1 रुपया घेतला नाही म्हणून मला रडू येतो. काय घेतलं आपल्याकडून देवान? कसं दिलाय? जिने हा जीव दिला, जिने हा जीव दिला, दयाचे करीना चिंतना, दयाचे करीना चिंतना, जग जीवन नारायण नारायण सोयाचे, जग जीवन काही तरुण मंडळी इथं दिसायलेत, मला बरं वाटतं. तरुणाचा भोग काय बरं का? कीर्तनामध्ये तरुण पाहिजे मला समोर पाहिजे. हा अशी पाहिजे जरा जवळ. बरे ते लय जवळ तरुण आहेत महाराज एक नाही. काही गावाला आम्हाला म्हणावं लागतं, का रे तरुण तरुण गेले काय मरून, नाही तर संध्याकाळी आणावं लागतात धरून. ते कोण? तरुण. पण असे तरुण कीर्तनात असले की महाराज बरं वाटतं. मला सांगा, ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी कितव्या वर्षी लिहिली? 16व्या वर्षी लिहिली. मग 16 वर्षाचा तरुण काय सांगतो हे 16 वर्षाच्या तरुणानं वाचलं पाहिजे गड्या. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा अभंग लिहिला, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तो तरुण भाग्यवान आहे मायबाप, जो कीर्तनामध्ये येऊन बसतो, कीर्तनात टाळ वाजवतो, कीर्तनात टाळ्या वाजवतो, कीर्तन श्रवण करतो. म्हणून तरुण मंडळीला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विठाला सगळं मला आवडत. हार तर लयच आवडत. काऊन आवडत माहितीये का? नाही ते जरा वज होऊ लागलं. एवढा हार सुंदर महाराज, एवढा हार माझ्या लग्नात सुद्धा नव्हता सासऱ्याने घेतला. विठाला विठाला. प्रस्तावना करीत असताना एक वाक्य फार महत्वाचं माय बाप हो. भगवंताने अनमोल असा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त करून दिला. हा नरदेह सहजासहजी मिळाला नाही, त्याला मोकळ करावं लागलं. हा नरदेह मिळवत असताना आपल्याला बरेच कष्ट सायाच करावं लागले, तेव्हा मनुष्य देह मिळाला. महाराज म्हणतात, मनुष्य देह आपल्याला कसा मिळाला? महाराजाचं गोल प्रमाणे, अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेहाता
झाला तुझ्या. अनंत जन्माचा शेवट पाहिल्याच्या नंतर मनुष्य देह आपल्याला मिळतो. मग मनुष्य देह मिळाल्याच्या नंतर माणसाने चिंतन केलं पाहिजे की हा मनुष्य देह आपल्याला कशासाठी मिळाला, कशासाठी मनुष्य देह मिळाला. याचं जर चिंतन केलं तर महाराज म्हणतात हा मनुष्य देह आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी मिळाला. पण आपण इथे येऊन भगवंताची प्राप्ती केली का हा प्रश्न आहे महाराज. इथं आपल्याला देवानं पाठवलं कशासाठी, भजन करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी. पण इथे येऊन आपण भजन केलं नाही म्हणून वेळोवेळा प्रश्न विचारले. येथे येऊन केले काय विठ्ठल नाही आठविला. इथं येऊन जर तुम्ही देवाचं जर भजन नाही केलं तर तुमचं आयुष्य व्यर्थ वाया चाललंय बघा. कुणाचे 5 वर्ष गेलेत, 10 वर्ष गेलेत, 20 वर्ष गेलेत, 30 वर्ष गेलं आयुष्य. कसं गेलं. बालपण गेले नेनता, तारुण्यपणे विषयी व्यथा, वृद्धपणे प्रवतने चिंता, मरे माकुता जन्म घेणे. बालपण खेळण्यामध्ये गेलं, तरुणपण विषयाच्या भोगात घातलं आणि मग मथारपणामध्ये माणसाला वाटतं आमचा उद्धार व्हावा. मथारपणामध्ये उद्धार होत नाही. का होत नाही. डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, तोंडानं बोलता येत नाही. मग म्हातारी माणसं काठी टेकीत 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 मंदिरात येतात आणि मंदिरातल्या देवाला म्हणतात इथल्ला इथल्ला इथल्ला. मंदिरातला देव म्हणतात चल उठ. इथल्ला नाही मसन वाटत का. जेव्हा परमार्थ करायचा तेव्हा केला नाही, आता करून सुद्धा फायदा नाही. म्हणून विचारलं महाराज क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो दिया. ज्याला मिळवायचं ते न मिळवता महाराज आम्ही त्या ठिकाणी संसारामध्ये आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवायला लागलो. म्हणतात ना भगवंतानं मनुष्य देह दिला आपल्याला. आउट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया. आपण काय केलं. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना गवाया की बजमन नारायण श्रीमन नारायण. कोणी लोकांना खाण्यामध्ये, कोणी लोकांना पिण्यामध्ये आणि कोणी लोकांना झोपण्यामध्ये आपलं आयुष्य वाया घातलं. विठाला विठाला कशासाठी. पंक्ती जोडायला नाही. तयाचे करीन चिंतन. अरे चिंतन करण्यासाठी मनुष्य देह दिला. महिला मंडळ माझा प्रश्न आहे तुम्हाला. हे देवानं हात दिलेत आपल्याला कशाला दिलेत. कोण म्हणलं हरभरे कापायला दिलेत. अरे हरभरे कापायला नाही, कीर्तनात टाळी वाजवायला दिलेत. हे तोंड दिले देवानं कशाला दिले. शेजाऱ्याला भांडायला नाही. महाराज कमल मुख राम भजन को दिया. या तोंडानं आपण भगवंताचं गुणगान गायलं पाहिजे, त्याच्यासाठी हे तोंड दिलं. पण महाराज आम्ही ते तोंड त्याच्यासाठी नाही वापरलं. म्हणून सांगतो ज्याच्यासाठी जी वस्तू मिळाली तेच केलं पाहिजे. मनुष्य देह आपल्याला त्या ठिकाणी परमार्थाची प्राप्ती करून घेण्यासाठी मिळाला. पण महाराज तो काही लोकांना बघा तरुणपणीमध्ये मनामध्ये कळत नाही महाराज. काही लोकांना वाटतं आम्ही पैसा कमवला म्हणजे आम्ही सर्व सुखी होऊ. पण असं काही नाही. तरुण मंडळी ऐका. अरे परमार्थ करण्यासाठी मनुष्य देह दिलाय, पर उपकार करण्यासाठी मनुष्य दिलाय. मी सांगत असतो जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए. कळलं तर बघा. जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए, लेकिन क्या करे साहेब, जीवन सारा बीत गया कागज के टुकड़े कमाने के लिए. अरे जीवन मिळाले परोपकार करण्यासाठी, जीवन मिळाले परमार्थ करण्यासाठी, पण आम्ही परमार्थ केला नाही, परोपकार केला नाही. असं म्हणतात ना किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. अरे दुसऱ्याचं दुःख जो जाणतो त्याला माणूस म्हणतात. बरं काय लोक माणसं सुद्धा व्हायला तयार नाहीत. आता विठाला विठाला. अरे भगवंतानं आपल्याला इथं देव होण्यासाठी पाठवलंय. काय होण्यासाठी. देव होऊ नका, माणूस तर म्हणून जेवण नका. काही लोक माणसं होईनात. मग प्रकरण जर पाहिलं ना त्या मालीवाडीचं नाशिक, 3.5 वर्षाच्या मुलीवर जर बलात्कार होत असेल तर आपण महाराज माणसं नाही राहिलो. कोण राहिलो. राक्षस झालो. राक्षस. म्हणून ती एक शाळेमध्ये प्रार्थना शिकवली जाते बघा. आता शाळेमध्ये
हीच आमुची प्रार्थनान हेच आमुचे मागणी मानसाने मानसाशी मानसागत वागणे आम्हाला कधी कधी म्हणावं लागतं मानसा आता तरी मानसात ये माणसा आता तर माणसात ये विठाला पैशामध्ये सुख नाही माय बाप सुख असतं तर पूर्वीचे राजे महाराजे अरण्यामध्ये गेले नसते संपदा सोडून 18 भार वनस्पती फुले फळे बोलती 18 भार वनस्पती फळे फुले बोलती मावीच्या पोखरणी नद्या गंगा वाहती भारता पोखरणी नद्या गंगा वाहती घरी कुल स्त्रिया राजाला दिवस संपत्ती त्या घरी कुल स्त्रिया राजाला दिवस संपत्ती हे सुख दुनिया सेविती हे सुख दुनिया परिये मला किसन ध्यानी मारे लक्ष लागून दोला हरे किसन ध्यानी मारे लक्ष लागून वनस्पती फुले फळे बोलती 18 वनस्पती फळे फुले